नमस्कार. मी सौरव पाटील. आपल्या सर्वांचे या आपण जो एम-पी-एस-सीचा बदललेला सिलेबस आहे म्हणजेच राज्यसेवेचा राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या वैकल्पिक विषयाचा जो अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावर आपण चर्चा करतोय. आणि आजच्या या सत्रामध्ये आपण पूर्वी पाहिलेलं आहे जवळपास आपले 2 व्हिडिओज या सत्रावर तयार झालेले आहेत. पहिला होता हा इन जनरल मी बोललो होतो आपल्यासोबत ओव्हरऑल सर्व सिलेबस बाबत. त्याच्यानंतरचा व्हिडिओ होता हा पेपर 1च्या विभाग अ वर म्हणजे जो तुमचा राजकीय संकल्पना, राजकीय विचारप्रणाली, पाश्चात्य राजकीय विचारवंत, भारतीय राजकीय विचारवंत यांच्यावर जो तुमचा सिलेबस आहे त्याच्यासाठीचे वापरावयाचे वेगवेगळे संदर्भ साधनं कोणती कोणती आपल्याला वापरता येतील आणि आपला अप्रोच काय असायला हवा त्या पेपर 1 सेक्शन अ च्या तयारीसाठीचा त्याच्यावर मी तुमच्यासोबत चर्चा केली होती आणि त्याच्यासाठीचे रेफरन्सेसही सांगितले होते. आणि इन जनरल जर तुम्हाला पुन्हा जर बघायचं असेल तर तुम्ही त्या व्हिडिओला व्हिजिट देऊ शकता नक्कीच. आजच्या या सत्रामध्ये आपण पेपर 1चा विभाग ब म्हणजे पेपर 1 सेक्शन बी जो इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो IGP म्हणतो इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये त्याला आपण भारतीय शासन आणि राजकारण म्हणतो, या विभागावर आपण आज चर्चा करणार आहोत. आजच्या या टोटल सत्रामध्ये जवळपास त्याचे 11 पॉईंट्स आहेत बरोबर का सिलेबसमध्ये. तर प्रत्येक पॉईंट्सची आपण एक थोडक्यात ओळख करून घेणार आहोत आणि या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला काय रेफरन्सेस वापरता येतील याच्यावर मी चर्चा करेल आणि ती पुस्तकं तुम्हाला सांगेल. तर आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर आपला जो पहिला पॉईंट आहे या सत्रामध्ये तो आहे भारतीय राष्ट्रवाद, इंडियन नॅशनलिझम बरं का. आता तुम्ही जर म्हणलात तर तुम्ही जर हे याच्याकडे नीट जर लक्ष दिलं तर वरती म्हटलेलं आहे की भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची राजकीय व्यूहनीती बरं का. म्हणजे जो आपला इंडिया फ्रीडम स्ट्रगल होता त्याच्याबाबतचा सिलेबस आहे हा. मग त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनलिझम ते जनसत्याग्रह, असहकार, त्यानंतर सविनय कायदेभंग, सशस्त्र आणि क्रांतिकारी चळवळी, शेतकरी आणि कामगारांचे चळवळी असे ब्रॉड टॉपिक्स कव्हर केलेले आहेत बरं का. आता तुम्ही काय म्हणाल की सविनय कायदेभंग आहे किंवा असहकार आहे किंवा सशस्त्र आणि क्रांतिकारी चळवळी आहेत हे आपण इतिहासामध्ये अभ्यासतो. तुमचं बरोबर आहे. आपण ह्या सर्व चळवळी आहे किंवा ओव्हरऑल आपली जी हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये ह्या बऱ्यापैकी गोष्टी अभ्यासतो. पण इथे हा राज्यशास्त्र विषय आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला राजकीय अप्रोच डोळ्यापुढे ठेवून या विषयांचा अभ्यास करायचा. म्हणजे थोडं राजकारणाचा चष्मा म्हणजे राजकीय चष्मा आपल्याला लावायला हवा. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की समाजशास्त्रामध्ये आपण सामाजिक अँगलनं पाहतो किंवा अर्थशास्त्रामध्ये आपण अर्थशास्त्राला जास्त करून डॉमिनेटली पाहतो, तसं तुम्हाला या सर्व गोष्टींकडे राजकीय चष्म्यातून बघायला हवं आणि त्या राजकीय परिप्रेक्ष्यातून तुम्हाला असहकार आंदोलन असेल किंवा सत्याग्रह असेल बापूंचा किंवा सविनय कायदेभंग असेल किंवा सशस्त्र आणि क्रांतिकारी चळवळी असतील याच्या मागचे राजकीय जे मतितार्थ असतात त्याच्यावर तुम्हाला बघायला लागेल आणि त्या अँगलनं तुम्हाला या पॉईंटचा अभ्यास करायला हवा. त्याच्यामध्ये ब असं आहे की भारतीय राष्ट्रीय चळवळीबाबतचे परिप्रेक्ष्य म्हणजे काय आहे की आपले जे भारताचं स्वातंत्र्य संग्रामाची जा इतिहास आहे किंवा जी चळवळ आपली होती त्याच्यामध्ये उदारमतवादी लोक कसे पाहतात, समाजवादी लोक त्या चळवळीकडे कसे पाहतात, मार्क्सवादी लोक त्या चळवळीकडे कसे पाहतात, मूलग्राहवादी किंवा मानवतावादी ज्याला आपण म्हणतो यमन राव यांचा जो मानवतावादी दृष्टिकोन होता तिथं 9 उदारमतवादी झाले पण तिथं मानवतावादी हवं. तर ते लोक या आपल्या भारताच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीकडे कसे पाहतात किंवा मग आपण ज्याला मार्जिनलाइज एक्सक्लुडेड हा सबाल्टर्न व्ह्यू म्हणतो, दलित लोक आपल्या राष्ट्रीय चळवळीच्या इतिहासाकडे कसे पाहतात. म्हणजे कसं आहे की मार्क्सवादी म्हणतील की नाही हा बुर्जवाझी लेड मुवमेंट होती बरं का. दलित लोक म्हणतील की नाही कास्टिस्ट किंवा सवर्ण किंवा इलाइट लेड मुवमेंट होती. तर उदारमतवादी लोक, समाजवादी लोक कसे पाहतात. म्हणजे प्रत्येकाचे आपल्या भारतीय राष्ट्रीय चळवळीकडे बघण्याचे व्ह्यूज आहेत आणि त्या अँगल तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास करायला हवा. त्याच्यानंतर तर असं तुम्हाला या एकूणच मुद्द्याकडे पाहायला पाहिजे. म्हणजे आपल्या भारतीय राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीबाबतचे वेगवेगळे परिप्रेक्ष्य काय आहेत, समाजवादी, मार्क्सवादी, मूलग्राही, मानवतावादी किंवा ज्याला नव मानवतावादी असं म्हणतो किंवा उदारमतवादी ही लोक आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाकडे कसे पाहतात. म्हणजे जर तुम्ही बघायचं झालं तर मुजुमदार यांनी लिहिलेली भारतीय स्वातंत्र्य इतिहासाची जी हिस्ट्री आहे ती आणि बिपिन चंद्रांनी लिहिलेली हिस्ट्री असेल किंवा मग आणखी कोणी लोक असतील, प्रत्येकजण लिहिताना आपल्या आपल्या बाजूने लिहित असतो, आपल्या आपल्या बाजूने त्याचं विश्लेषण करत असतो, त्याच्यानुसार त्याचे अर्थ बदलत असतात. तर ते तुम्हाला बघायला लागेल याच्यामध्ये बरं का.
त्याच्यानंतर हा आपला पुढचा पॉइंट आहे, भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि ब्रिटिश राजवटीचा वारसा, विविध सामाजिक आणि राजकीय परिप्रेक्ष्य. म्हणजे जे आपल्या राज्यघटनेची जी आपली निर्मिती आहे, भारतीय संविधान जे आपण तयार केलं, त्याचा इतिहास काय राहिलेला आहे. म्हणजे जर तुम्ही बघायचं झालं तर आपण जे पार्लिमेंटरी सिस्टम स्वीकारले बरं का, मग त्याला आपला ब्रिटिशांचा वारसा लाभला आपल्याला, म्हणजे आपण सवय होती त्या पद्धतीची आपल्याला, आपण ती स्वीकारली पुढे जाऊन. तर असं ब्रिटिश राजवटीमध्ये मग इंडियन काउन्सिल ऍक्ट्स असतील किंवा मग ज्याला गुड गव्हर्नन्स ऍक्ट्स म्हणतो, किंवा मग 1935चा भारतीय कायदा असेल, किंवा त्याच्या आधीचा 1919चा कायदा असेल, तर असे 1909चा असेल, मग मोर्लेमेंटो पासूनचे म्हणजे वेगवेगळे कायदे आहेत. आणि मग ते ब्रिटिश राजवटीचा वारसा आपल्याला कसा लाभला बरं का, मध्ये बाय कॅमरलिझम असून दे किंवा मग वेगवेगळे सब्जेक्ट्स असतील. तर भारतीय आपल्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये ब्रिटिश राजवटीचा वारसा आपल्याला कसा लाभलेला आहे त्याचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीकडे वेगवेगळे सामाजिक आणि राजकीय परिप्रेक्ष्यातून तुम्हाला प्रकाश टाकायचा आहे. त्या अँगलमधून तुम्हाला या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. या पॉईंटवर आपल्याला पुढे जाऊन आपण विस्तारात बोलणारच आहोत, पण ओव्हरऑल असा हा मुद्दा आहे की तुम्हाला भारतीय राज्यघटनेची जी निर्मिती झाली त्याचा तुम्हाला त्या सिस्टमचा त्या प्रोसेसचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतरचा आहे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का, आणि तुमच्या GS2 मध्ये सुद्धा हा पॉईंट कव्हर होतो की आपल्या भारतीय राज्यघटनेची काही वैशिष्ट्य आहेत. म्हणजे काय आहे की तुम्ही स्टार्टिंगला तिने दिलेलं आहे की सरनामे जे इथे दिलेले आहे प्रेमबल बरं का, आम्ही भारताचे लोक, तर तो सरनामा आहे. त्याच्यानंतर आपले मूलभूत हक्क आहेत जे पार्ट 3 मध्ये आहेत बरं का, आर्टिकल 12 पासून आर्टिकल 35 पर्यंतचे. त्याच्यानंतर कर्तव्य आहेत जे आर्टिकल 51A मध्ये दिलेले आहेत बरं का, जे 42व्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मधून तिथून पुढे आपण घेतलीत. आणि मग त्याच्यानंतरची मार्गदर्शक तत्वे आहेत बरं का, आर्टिकल 36 पासून ज्याला आपण DPSS म्हणतो ती सुरू होतात ते आर्टिकल 51 पर्यंत मार्गदर्शक तत्वे आहेत. त्याच्यानंतर संसदीय व्यवस्था आहे. संसदीय व्यवस्था जी राज्य स्तरावर पण असते, ज्याला आपण पार्लिमेंटरी सिस्टमच बनतो, आणि मग आपली ओव्हरऑल नॅशनल स्तरावर असलेली, केंद्र स्तरावर असलेली. त्याच्यानंतर आपल्याकडे घटनादुरुस्तीची पद्धत जी आर्टिकल 368 मध्ये आपल्याला घटनादुरुस्तीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत की कधी आपल्याला स्पेशल मेजॉरिटी लागते, कधी ॲब्सोल्यूट मेजॉरिटी लागते, तर कधी कधी राज्यांची सुद्धा आपल्याला अर्ध्या राज्यांची सुद्धा मान्यता लागते. तर घटनादुरुस्तीची वेगळी अशी आपल्याकडे पद्धत आहे, वेगवेगळ्या अमेंडमेंटसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू जो म्हणतो आपण, आर्टिकल 13 मध्ये दिलेला आहे की म्हणजे कुठल्याही गोष्टीची न्यायालयीन पुनर्विलोकन होते आणि मग कॉन्स्टिट्यूशनला इंटरप्रिट करण्याचा हक्क हा न्यायालयाचा आहे. त्याच्यामध्ये मौलिक संरचना तत्व प्रणाली जे 1973च्या केशवानंद भारती केसमध्ये आले ना, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन ज्याला आपण म्हणतो की आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा हा एक गाभा आहे आणि हा गाभा तुम्हाला बदलता येणार नाही, किंवा तो गाभा डिस्ट्रॉय होईल किंवा त्या गाभ्याला धक्का पोहोचेल, अशा प्रकारची कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट घटनादुरुस्ती आपल्याला करता येणार नाही. तर या प्रकारचे वेगवेगळे आपल्या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहेत आणि त्या राज्यघटनेच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर GS2 मध्ये सुद्धा हे पॉईंट कव्हर होतील, जे सामान्य अध्ययन 2 तुमचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे पॉईंट कव्हर होतील. पण इथे मात्र तुम्हाला फॅक्ट्सवर जास्त भर न देता इन जनरल विश्लेषणावर जास्त भर तुम्हाला द्यायला हवा. तर अशा प्रकारचा हा मुद्दा आहे आणि हा सगळ्यात कॉम्प्रिहेन्सिव्ह हा मुद्दा तुम्हाला कव्हर करायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे वळू. पुढचा आहे की 2 विभागात अ आणि ब अशा प्रकारे हा विभागला आहे. तर केंद्र शासनाची प्रमुख अंगे आणि राज्य शासनाची प्रमुख अंगे, आणि जवळपास तुम्ही जर बघितलं तर सेम आहे. म्हणजे कार्यकारी मंडळ, त्याच्यानंतर कायदे मंडळ, वरती सर्वोच्च न्यायालय, खाली उच्च न्यायालय बरं का. मग आणि ह्या 3 मंडळांची आपल्या कॉन्स्टिट्युशनल स्कीम मध्ये म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये त्यांची अपेक्षित अशी भूमिका काय होती, काय आहे, आपले जे कॉन्स्टिट्युशनल मेकर्स आहेत, कॉन्स्टिट्यूशन मेकर्स असतील, फाउंडर्स असतील, त्यांनी काय अपेक्षित होतं की या ज्या अंग आहेत राज्य शासनाच्या केंद्र शासनाने अशा अशा प्रकारे काम करायला हवं. तर अपेक्षित भूमिका काय होती आणि प्रत्यक्षात वास्तवात त्यांचा आजपर्यंतचा व्यवहार कसा राहिलाय बरं का. तर 2 अँगलला तुम्हाला अभ्यास करायचा आहे, म्हणजे जे अपेक्षित काय होतं आणि प्रत्यक्ष व्यवहार काय आहे. आणि मग या मुद्द्यासाठी तुम्हाला जर बघायचं असेल तर ज्यावेळी आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं म्हणजे असेंब्लीचं बरं का, त्याच्यानंतर आपली वेगवेगळी सेशन चालू असतात. म्हणजे आता तुम्ही नॉर्मली जर बघायचं झालं तर आपली हिवाळी सेशन आहे किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. तर प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेला हिंदू असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल किंवा वेगवेगळी वायर असतील किंवा प्रिंट असेल, तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही UPW असेल,
तर आपलं लोकसत्ता आहे. तर अशा वेगवेगळ्या पेपर्समधून वेगवेगळे लेख येत असतात बरं का. मग त्याचं बरोबर विश्लेषण केलेलं असतं की किती प्रोडक्टिव्ह राहिलं सेशन, मग कसं लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला, किंवा मग ओव्हरऑल न्यायालयाचे आता आजच माझ्या माहितीनुसार की आपले म्हणजे रमण आता रिटायर होत आहेत, म्हणजे जे आत्ताचे CJI आहेत, तर त्यांच्या ओव्हरऑल पद्धतीवर त्यांचा जो कार्यकाळ होता 1 वर्षाचा जवळपास, तो कसा राहिलेला आहे. तर असे वेगवेगळे लेख येत असतात, तुम्हाला ते वेळच्या वेळी अभ्यासायला लागतात, त्याच्यातले माहिती तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या नोट्समध्ये तुम्हाला ते अपडेट करायला लागते. तर या 3 मंडळ जी आहेत, कार्यकारी मंडळ आहे, कायदे मंडळ आहे आणि न्यायव्यवस्था आहे, तर यांची प्रस्तावित अपेक्षित भूमिका काय होते आणि त्यांची इन रियालिटी वास्तवात त्यांचं, तुम्ही जर भारताच्या स्वातंत्र्यापासूनच्या आजपर्यंत जर इतिहास पाहिला तर त्यांचा प्रत्यक्ष व्यवहार कसा राहिलेला आहे बरं का, याचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे या पॉईंटमध्ये. खाली इकडे तुम्ही पार्लमेंट पाहताय आणि विधानसभेचं, आपलं महाराष्ट्र विधानसभेचं प्रतीक म्हणून तिथं आपण ते चित्र दिलेलं आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की स्थानिक पातळीवरील लोकशाही. म्हणजे काय आहे की आपली जी घटनादुरुस्ती झाली 73 आणि 74वी बरं का, 1991-92च्या दरम्यान, तर त्या घटना दुरुस्तीनंतर आपल्या ज्या स्थानिक पातळीवरील ज्या वेगवेगळ्या संस्था असतात त्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो. म्हणजे ग्रामपंचायती, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, म्हणजे लोकल, किंवा ज्याला आपण हे म्हणतो ना की या स्थानिक संस्थांमध्ये रुरल आणि अर्बन म्हणजे ग्रामीण आणि शहरी अशा 2 प्रकारची विभागणी केलेली दिसते. मग ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत, आणि इकडं महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद अशा प्रकारची अर्बन साईडला. तर अशा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. तर यांचे ओव्हरऑल फंक्शनिंग कसं राहिलेलं आहे, म्हणजे तुम्ही पंचायती व्यवस्थेचा MPSC मध्ये पूर्वी अभ्यास केलेला आहे, पण थोडंसं आपल्याला आता ब्रॉड करायला हवं. आणि मग स्थानिक लेवलची जी लोकशाही म्हणतो आपण ती कशी राहिली आहे, स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या चळवळी असतील तर त्या चळवळी कशा राहतात, त्यांचा अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे. तर असा हा मुद्दा असेल. तर त्या अँगलला तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायला लागेल. म्हणजे आर्टिकल 243G, ज्याला आपण ग्रामसभेचे वेगवेगळे आर्थिक अधिकार दिलेले असतात, ज्याला आपण 29 विषय म्हणतो, आणि आर्टिकल 243W याच्यामध्ये आपल्या महानगरपालिकेचे किंवा नागरी संस्थांचे वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. जवळपास ते 18 ते 19 अधिकार असतील, तुम्ही एकदा खात्री करून घ्या. तर त्यांचं ओव्हरऑल जे फंक्शनिंग आहे जे आर्टिकल 243 मध्ये दिलेलं आहे, तर त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि इन जनरल त्याच्यावर सुद्धा विविध लेख EPW मध्ये किंवा वेगवेगळ्या पेपर्समध्ये येत असतात, तर त्याच्या तुम्हाला नोट्स करायला लागतील आणि या घटकाचा तुम्हाला अभ्यास करायला लागेल. एक आपण प्रतिकात्मक ग्रामसभा खाली दाखवली आहे. त्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि आत्ताच झालेल्या MPSC प्रिलिममध्ये सुद्धा कॅगवर प्रश्न आला होता बरं का. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक याच्या रिमूव्हलच्या प्रोसेसवर प्रश्न आला होता. त्याच्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगावर सुद्धा प्रश्न आला होता. कोणता आर्टिकल विचारलं होतं बरोबर का, 339 का काहीतरी. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात आपल्या MPSCला प्रिलिमला आले होते. पण इथे मात्र तुम्हाला त्याचा अभ्यास कसा करायला लागेल की आता वेगवेगळे आयोग दिलेत की जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत, आपल्या संविधानामध्ये आहेत, ज्याला आपण वैधानिक किंवा संविधानिक आयोग म्हणतो. म्हणजे निवडणूक आयोग झाला बरं का, आर्टिकल 324 पासून 328 ते 30 पर्यंत. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक झालं कॅग. वित्त आयोग झाला आर्टिकल 280. संघ लोकसेवा आयोग 315 पासून 323 पर्यंत. त्याच्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग 335 पासून तिची कलम चालू होतात. मग वेगवेगळ्या या आयोगांची, राष्ट्रीय अनुसूचित जाती असून दे, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, जे आता रिसेंटली आपण संविधानिक दर्जा दिला. तर हे वेगवेगळे आयोग आहेत आणि तुम्ही जर यांचं फंक्शनिंग बघितलं तर जवळपास सिमिलर आहे. म्हणजे मी कुठलं म्हणतोय की निवडणूक आयोग, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, वित्त आयोग यांचं फंक्शनिंग, संघ लोकसेवा आयोग यांचे फंक्शन एका बाजूला, आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, जमाती आयोग, महिला आयोग आणि मानवी हक्क आयोग, अल्पसंख्याक आयोग आणि मागासवर्ग आयोग यांचं फंक्शनिंग. तुम्ही जर यांचे नीट जर तुम्ही काय करायचं की तक्ता करायचा आणि यांच्यामध्ये बघा की त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, कोण नियुक्त करतं, म्हणजे राष्ट्रपती नियुक्त करतात, कोण नियुक्त करतं, रिमूव्हलची प्रोसेस काय आहे, त्यांची रिटायरमेंट एज किती आहे, 6 किंवा 65 वर्ष जे काय असेल ते. तर कम्पॅरेटिव्ह तुम्ही त्या चार्टमध्ये यांची माहिती घ्या आणि जवळपास फंक्शनिंग, त्याचे क्वालिफिकेशन्स, एलिजिबिलिटी असेल, रिमूव्हलची प्रोसेस असेल, अपॉइंटमेंटची प्रोसेस असेल, या सर्व वैधानिक आयोगांची जवळपास सारखी असते. आणि याचा तुम्ही जर कम्पॅरेटिव्ह अभ्यास केला तर
लक्षात घेणं जास्त सोपं जाईल. हे तुम्हाला GS2 मध्ये किंवा प्रिलिमिनरी MCQ टाईपच्या एक्झाममध्ये तुम्हाला उपयोग होईल किंवा GS2 मध्ये जास्त करून. पण इथे मात्र तुम्हाला त्याचे विश्लेषणात्मक अभ्यास करायला लागेल की ओव्हरऑल एखाद्या आयोगाचं फंक्शनिंग कसं राहिलंय, त्याची ऑटोनॉमी कशी आहे, त्यांचे निर्णय कसे राहिले, त्यांच्या निर्णयांचं तुम्हाला विश्लेषण करायला लागेल. तर या प्रकारे तुम्हाला या वेगवेगळ्या वैधानिक संस्थांचं आणि आयोगांचं तुम्हाला नीट विश्लेषण करायला लागेल आणि त्यांचा क्रिटिकल आढावा तुम्हाला घ्यायला लागतील या वेगवेगळ्या फंक्शनिंगवर. एखाद्या वेळी एखादा आयोग खूपच चर्चेत असतो आणि त्यावेळी त्याच्यावर लेख आलेले असतात, तर ते लेख तुम्हाला जमा करायला लागतील तुमच्या संग्रहामध्ये, आर्काइव्समध्ये, आणि त्याच्यानुसार तुम्हाला या घटकाचे विश्लेषण करायला लागेल. आपण आता पुढच्या पॉईंटकडे वळूयात. संघराज्य. इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट. तर हे जे संघराज्य आहे याच्या घटनात्मक तरतुदी काय आहेत? म्हणजे आपल्याकडे जे आपण 3 सूची केलेल्या आहेत की केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे आणि मग समवर्ती म्हणतो त्याला आपण, म्हणजे दोघांची मिळून जी कॉन्करंट लिस्ट आहे. तर त्या घटनात्मक तरतुदी काय आहेत? इंटरस्टेट काउन्सिल आहे आपल्याकडे, जी सरकारी कमिशनच्या शिफारशीनुसार नंतर तयार केली गेली होती. त्याचे फंक्शनिंग काय आहे? झोनल काउन्सिल आहेत आपल्याकडं, किंवा वॉटर कमिशन्स असतात, म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे पाण्यावरून वाद असतात नाही का, म्हणजे ते सोडवण्यासाठी जे वेगवेगळे आयोग असतात. तर केंद्र राज्य संबंधांचे बदलते स्वरूप कसे राहिलेले आहे? एकात्मक प्रवृत्ती किंवा प्रादेशिक आकांक्षा असतात नाही का, वेगवेगळ्या राज्यांच्या प्रादेशिक आकांक्षा असतात. आंतरराज्य विवाद असतात. आता महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बेळगावच्या सीमा प्रश्नाचा वाद आहे. तर अशा प्रकारचे आंतरराज्य विवाद असतात. नदीच्या पाण्यावरून आंतरराज्य विवाद असतात, किंवा वेगळेपणासाठी आंतरराज्य विवाद असतात. तर प्रादेशिक आकांक्षा असतात, प्रत्येक राज्याच्या स्वतःच्या आकांक्षा असतात, जशी पंजाबची राहिली होती, किंवा नॉर्थ ईस्टर्न स्टेट्समध्ये बघितलं आपण, मणिपूर, नागालँड, आसाम या वगैरेच्या एरियामध्ये. तर अशा प्रकारचे प्रादेशिक आकांक्षा असतात, आंतरराज्य विवाद असतात. केंद्र राज्य संबंध म्हणजे नेहरूवीन कालखंडामधलं केंद्र राज्य संबंध किती संवादात्मक होते आणि नंतर मग ते इंदिरा गांधींचे कसे एकात्मक झाले, मग पुढं ठीकठाक कसे होते, मग काय झालं पुढं, त्याच्यापासून आत्ता मग कशी जवळपास सध्याची आपण म्हणजे काय काय अपोजिशनचे लीडर्स असं म्हणतात नाही का आत्ता, की संघराज्य पद्धतीवर घाला घातला गेलाय आणि मग पूर्णपणे एकात्मक अथॉरिटेरियन किंवा डिक्टेटोरियल रिजिम आहे. तर खरंच ती आहे का? आणि मग त्याचे तुम्हाला विश्लेषण या घटकामध्ये करायला लागेल की फेडरलिझम या ॲस्पेक्टचा, संघराज्य व्यवस्थेचा तुम्हाला या घटकामध्ये अभ्यास करायचा आणि त्याच्यावर वेगवेगळे लेख लिहित असतात. के कैलाश असतील, जे हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहेत, किंवा के.सी. सूर्या असतील, किंवा मग आपल्याकडे वेगवेगळे म्हणजे JNU किंवा युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद किंवा दिल्ली युनिव्हर्सिटी, या तिन्ही युनिव्हर्सिटी जे असतील, वेगवेगळे प्राध्यापक राज्यशास्त्राचे या घटकावर खूप चांगले लिहितात. तुम्हाला त्यांचे लेख बघायला लागतील, जे पूर्वी वेगवेगळ्या न्यूजपेपर्समध्ये किंवा EPW वर तुम्हाला मिळून जाते. या प्रकारे तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आहे नियोजन आणि आर्थिक विकास. नियोजन आणि आर्थिक विकास. नियोजन म्हणजे आपण पूर्वीचं USSR आणि आत्ताचं रशिया, त्यांच्याकडून आपण ते घेतलं नियोजनाची पद्धत, आणि मग राष्ट्रीय नियोजन आयोग, नॅशनल प्लॅनिंग कमिशन आपल्याकडे होतं, आणि मग आपल्याकडे पंचवार्षिक योजना होत्या बरं का. म्हणजे 1952 पासून, त्यांच्या स्थापनेपासून 1952 पासून आपण पंचवार्षिक योजनांना सुरुवात केली, आणि आपल्याकडे लास्टची 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 17 पर्यंत होती. तर या पंचवार्षिक योजनांचा त्यांची उद्दिष्ट काय राहिली, त्यांचा इतिहास काय राहिला, त्यांची कार्यप्रणाली काय राहिली, म्हणजे ओव्हरऑल नियोजन. आणि मग आपला भारताचा आर्थिक विकास हा नेहरूवादी आणि गांधीवादी परिप्रेक्ष्य तुम्हाला खास करून अभ्यासायचा आहे. म्हणजे नेहरूंचं जे व्हिजन होतं आणि गांधींचं म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नन्स, किंवा म्हणजे लोकल लेवलचं किंवा लेबर इंटेन्सिव्ह युनिट्स असली पाहिजेत, स्वदेशी वगैरे, या गांधीवादी परिप्रेक्ष्यातून, आणि नेहरूंचं वेगळं मात्र सायंटिफिक, आणि मग एकदम सुरुवातीला त्यांचं जे सगळं नियोजन राहिलेलं आहे, वेगवेगळी धरणं बांधणं आणि वेगवेगळ्या मोठमोठ्या स्टील प्लांट्स असतील, कोळशाच्या खण्या असतील, त्या प्रकारचे त्यांचं जे धोरण राहिलेलं आहे, नेहरूवादी आणि गांधीवादी परिप्रेक्ष्य तुम्हाला अभ्यासायचे. नियोजनाची भूमिका आणि सार्वजनिक क्षेत्र, म्हणजे आपल्याकडे PSUs होते नाही का, म्हणजे इंदिरा गांधींच्या त्यावेळेला जे बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि त्याच्या आधी वेगवेगळ्या PSUs स्थापन करायला सुरुवात केली होती, आणि मग वेगवेगळ्या इतर उद्योग असतील ते सरकारनं आपल्या ताब्यात घेतलं, त्यांचं नॅशनलायझेशन केलं. तर ते नियोजनाची भूमिका आणि सार्वजनिक क्षेत्र. हरित क्रांती, जमीन सुधारणा आणि कृषीविषयक संबंध, म्हणजे आपल्याकडे हरित क्रांती आहे स्वामीनाथन यांच्या त्या पुढाकारानं त्यावेळी आपण केलेली, आणि जमीन सुधारणा वेगवेगळे कायदे जे 9 शेड्यूलमध्ये त्यावेळी घातले गेले, त्याला कितपत यश आलं हे तुम्हाला विश्लेषण करायचं आहे, तुम्हाला अभ्यासायचं आहे. आणि कृषीविषयक जे संबंध राहिलेले आहेत, कृषी धोरण देशाचं राहिलेलं आहे, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि मग 1991 नंतर
मनमोहन सिंग आणि मग माउंटे काहुलिया यांच्या नेतृत्वाखाली, आणि मग त्यावेळी आपले पी व्ही नरसिम्हा राव होते. तर ते उदारीकरण आणि आर्थिक सुधारणा धोरण जे 1991 नंतर आपण स्वीकारलं. त्याच्यानंतर काय काय चेंजेस आले, मग गरिबी निर्मूलनामध्ये काय काय बदल झाले, एज्युकेशन सेक्टरमध्ये काय बदल झाले, म्हणजे ओव्हरऑल पूर्ण आर्थिक जे नियोजन आणि आर्थिक विकास याचा राजकीय अभ्यास तुम्हाला करायचा आहे या घटकामध्ये. म्हणजे पूर्वीचं प्लॅनिंग कमिशन आणि आत्ताचं नीती आयोग यांची भूमिका असेल, वेगवेगळ्या पंतप्रधानांची भूमिका असेल, महत्त्वाचे टप्पे असतील. म्हणजे नेहरूवादी धोरण, मग नंतर इंदिरा गांधी यांचं, नंतर राजीव गांधी. इंदिरा गांधी जवळपास एकच करता येईल आपल्याला. राजीव गांधींनी नंतर टर्न घेतला आणि त्याच्यानंतर बेस तयार झाल्यानंतर मग पुढं मनमोहन सिंग, पी व्ही नरसिम्हा यांचं धोरण, आणि तिथून पासून ते आत्ताचं मोदींचं धोरण. तर इन जनरल तुम्हाला राजकीय अभ्यास करायचा या वेगवेगळ्या टप्प्यांचा या घटकामध्ये. त्याच्यानंतर आहे जय भीम. भारतीय राजकारणातील जात, धर्म आणि वंश सांस्कृतिकता, म्हणजे ज्याला इथनिसिटी म्हणतो, याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. की जातच्या अराउंड, म्हणजे जर कास्टवर जर म्हणजे पॉलिटिक्स चालतं, रजनी कोठारने खूप भारी लिहून ठेवलेलं आहे. कास्टचं खूप त्यांनी राजकारणातलं अनालिसिस केलंय रजनी कोठार यांनी. धर्म आणि वंश याच्यामध्ये आशिष नंदे असतील, राजीव भार्गव असतील, बिपिनचंद्र असतील, यांनी खूप भारी लिहिलेलं आहे. किंवा इन जनरल जर तुम्ही आत्ताचं बघायचं झालं तर या घटकावर आमचे CPS म्हणजे सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीज आमचे JNU मधील अजय गुडावरती सर असतील, किंवा खूप खूप चांगल्या लोकांनी लिहिलेलं आहे जात, धर्म आणि वंश संस्कृती या मुद्द्यांच्यावर. तर भारतीय राजकारणातील हे जे घटक आहेत हे इव्हॉल्विंग घटक आहेत आणि सतत चालू असतात, नाही का. म्हणजे लोकांचा संघर्ष चालू असतो त्यांच्या सेल्फ डिग्निटीसाठी, सेल्फ रिस्पेक्टसाठी. तर हा जो संघर्ष आहे, आणि भारतीय राजकारणामध्ये जातीची जी भूमिका राहिलेली आहे ती खूप महत्त्वाची राहिलेली आहे. आणि जातीच्या अराउंड जे मोबिलायझेशन होतं त्याच्यावर UPSCने पूर्वी प्रश्न विचारलेले आहेत, आता MPSC एक विचारेल. तर इन जनरल इंडियन पॉलिटिक्समध्ये हे फॅक्टर कसे प्रभाव करतात, इन्फ्लुएन्स करतात, किंवा ह्यांचे उपद्रव मूल्य काय आहे, आणि मग त्या दृष्टीनं तुम्हाला जात, धर्म आणि वंश सांस्कृतिकता या 3 मुद्द्यांचा तुम्हाला इंडियन पॉलिटिक्समध्ये त्यांची भूमिका काय आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे खूप महत्त्वाचा. जर तुम्हाला कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स हा जो तुमचा पेपर 2चा विभाग अ मध्ये जो सेक्शन आहे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स, तर याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटिकल पार्टीचं थिओरिटिकल विश्लेषण करायचं आहे. पण इथे मात्र तुम्हाला भारतातली पक्ष व्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे बरं का. म्हणजे काय आहे, राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्ष आहेत. म्हणजे आपल्याकडे राष्ट्रीय पक्ष असतील, मग काँग्रेस असेल, भाजप असेल, किंवा CPIM, CPIML, CPI असे पक्ष आहेत. तर प्रादेशिक पक्ष आहेत जसं शिवसेना आहे, किंवा RJD असेल बिहारमधील, किंवा असे वेगवेगळे प्रादेशिक पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्यांच्या इतिहासाविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, त्यांची सध्याची त्यांच्याकडे कोणती राज्य आहेत, त्यांचं सध्याचं नेतृत्व काय आहे, त्यांची कार्यपद्धती कशी राहिली, त्यांची विचारप्रणाली त्या पक्षांची कशी, म्हणजे पक्षांचा वैचारिक आणि सामाजिक आधार काय आहे. म्हणजे एखाद्या पक्षाच्या भोवती एखादा जात समूह असतो, किंवा पक्षाचं काहीतरी वैचारिक अधिष्ठान असतं, त्याची काहीतरी आयडिओलॉजी असते, तर तो काय राहिलेला आहे, किंवा त्यांचा आघाडी आणि राजकारणातील आक्रोबिंद, म्हणजे कोणता पक्ष कोणत्या NDA होता आणि UPA आहे आपल्याकडे. तर UPA NDA मध्ये वेगवेगळे आघाड्या आहेत, किंवा वेगवेगळे इतर कोएलिशन्स असतील, कुठलं तर थर्ड कोएलिशन असेल, तर ह्यांचा आकृतीबंध कसा राहिलेला आहे. आणि मग या पक्षांच्या नंतर मग वेगवेगळे दबाव गट असतात, प्रेशर ग्रुप्स ज्याला आपण म्हणतो, किंवा मग त्यांचा अभ्यास करायचा, किंवा मतदार वर्तनातील प्रभाव म्हणजे वोटिंग बिहेवियर जे आपलं असतं. आपण वोटिंग बिहेवियर जर तुम्ही बघायचं झालं तर मी आपलं जे CSDS आहे, लोकनेते नॅशनल इलेक्शन सर्वे, या सर्वेमध्ये मी 2019ला काम केलं होतं नॅशनल इलेक्शन स्टडीमध्ये. तर तिथे आम्ही वोटिंग बिहेवियरचा अभ्यास करत होतो. तर जे मतदार वर्तनातील प्रवाह आहेत या वोटिंग बिहेवियरवर आपले राज्याची निवडणूक असेल, किंवा आपली केंद्र निवडणूक असेल, ज्याला आपण प्रादेशिक निवडणूक, आणि नंतर वेगवेगळ्या राज्यांच्या ज्या होत असतात, आणि जी राष्ट्रीय निवडणूक म्हणतो, केंद्र निवडणूक जी असते आपल्याकडं, पार्लिमेंटरी निवडणूक जी दर आपण जे 2019ला झाले तर 2024ला येईल. तर यावेळीला CSDSचे अहवाल जाहीर होत असतात, आणि त्यांची वेगवेगळे त्यातील CSDS मधील वेगवेगळे तज्ज्ञ किंवा स्कॉलर्स जे आहेत ते आर्टिकल्स पब्लिश करत असतात, किंवा आपले वेगवेगळे थिंक टँक्स आहेत जसे की सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च CPR आहे, किंवा इतरही काही CSP आहे, OIRF आहे, वेगवेगळे थिंक टँक्स आहेत. तर OIRF मोस्टली IR वर लिहिते, सॉरी, पण इतर जे थिंक टँक्स आहेत तर ते थिंक टँक्स या वोटिंग बिहेवियर आपलं लिखाण जाहीर करत असतात, प्रकाशित करीत असतात. वेगवेगळी पुस्तकं आहेत, आपले संजय कुमार असतील, आपले स्वस्पर्शिकर सर असतील, तर किंवा प्रताप भानू मेहता असतील, किंवा आपल्या यामिनी अय्यर आहेत CPRच्या,
अशी माणसं काय करत असतात की या मतदार वर्तनातील प्रभावावर लिखाण करत असतात किंवा ओव्हरऑल या पूर्ण घटकावर. राहुल वर्मा आहेत CPRचे फेलो, तर हे आपले लेख लिहित असतात वेगवेगळ्या पेपर्समध्ये किंवा EPW मध्ये किंवा इतर त्यांच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर. तर ते तुम्हाला अभ्यासाला लागतील. कायदेमंडळ सदस्यांची बदलती सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी, म्हणजे पूर्वी कसं राहिलेलं आहे त्यांचं ओव्हरऑल सोशल आणि इकॉनॉमिक बॅकग्राऊंड आणि आत्ता कसं आहे, तर याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि त्याचा मग काही इम्पॅक्ट पडतो का त्यांच्या पॉलिसी मेकिंगवर, ते सुद्धा तुम्हाला अभ्यास करायला लागेल. तर हा घटक असा आहे बरं का. त्याच्यानंतर आहे सामाजिक चळवळी. हा शेवटचा टप्पा आहे, शेवटचा घटक आहे 11वा, सामाजिक चळवळी. सामाजिक चळवळी म्हणजे काय आहे की समाजाच्या, आपण नर्मदा बचाव आंदोलनापासून आपण चिपको मुवमेंट बघितली, आपण नर्मदा बचाव आंदोलन बघितलं, RTIची मुवमेंट आपण पाहिली, त्याच्यानंतर असे वेगवेगळ्या मुवमेंट्स आपण पाहिल्या. मग पर्यावरणवादी चळवळी होत्या, काही काही स्त्रियांची चळवळी होत्या, स्त्रियांच्या हक्कासाठीच्या चळवळी होत्या, काही मानवी हक्कांच्या चळवळी होत्या, ज्याला आपण CANRC म्हणता येईल, किंवा म्हणजे मानवी हक्कांच्या विषयीच्या चळवळी झालेल्या आहेत, म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ डिग्निटीसाठीच्या चळवळी आपल्याला म्हणता येतील, किंवा मानवी हक्कांच्या विषयीच्या चळवळी. तर एज्युकेशनसाठीची चळवळ आहे, किंवा बेसिक हक्क असतील, आरोग्यासाठीच्या चळवळी असतील, तर यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मग सिव्हिल राईट्ससाठीच्या चळवळी असतील, म्हणजे महिलांचा पूर्वीपासूनचा संघर्ष राहिलेला आहे त्यांच्या स्वातंत्र्यासाठी, किंवा त्यांना जे सेकंडरी सिटिझनशिपची वागणूक मिळावी, म्हणजे नको मिळायला हवी, यासाठीच्या ज्या त्याच्या विरुद्धचा जो स्ट्रगल चाललेला आहे. तर वेगवेगळ्या सामाजिक चळवळी चालू असतात आपल्या समाजामध्ये, आणि त्याच्यावर भरपूर लिखाण झालेलं आहे. घनश्याम शाह असतील आपले बरं का, त्यांचं पुस्तक आहे सामाजिक चळवळींवर, ते तुम्हाला अभ्यासायला लागेल. तर इन जनरल असा हा टॉपिक असेल, आणि राजकीय परिप्रेक्षातून तुम्हाला या सामाजिक चळवळींचा अभ्यास करायचा आहे. तर असा तुमचा सिलेबस असेल. हा डायनॅमिक आहे. दोन्ही पेपर्स, म्हणजे पेपर 1 पहिला पेपर जो आहे त्याचा सेक्शन बी, आणि दुसऱ्या पेपरचा सेक्शन बी, जो इंडियाज वर्ल्ड आपण म्हणतो, तर हे दोन्ही भाग हे डायनॅमिक आहेत. डायनॅमिक म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, की सतत काहीतरी घडत असतं आणि करंट ओरिएंटेड घटक आहेत नाही, म्हणजे सध्या काय चाललंय. मग हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, वायर असेल, डेक्कन हेराल्ड असेल, किंवा मग वेगवेगळे आहेत आपले पेपर्स. तर ह्या पेपर्समध्ये वेगवेगळे स्कॉलर्स, तुम्ही जर प्रत्येक आता सेक्युलरिझम म्हटलं तर मग राजू भरगवानचं नाव आपल्या समोर येतं. इंडियन पॉलिटिक्सचं पूर्वीचं जर अनालिसिस बघायचं झालं तर मग आपल्याकडे रजनी कोठारे आहेत, प्रणव बर्धन पॉलिटिकल इकॉनॉमीवर लिहितात, सदितो कविराजा आहेत, असे वेगवेगळे पार्थ चटर्जी आहेत, पार्थ कोल्हे आहेत, तर अतुल कोल्हे आहेत, सॉरी. तर असे वेगवेगळे स्कॉलर्स आहेत, त्यांची वेगवेगळी डायमेन्शन्स आहेत बरं का. तर त्यांनी लिहिलेलं आहे भरपूर. मराठीमध्ये मोस्टली आपले सुहास पर्शीकर सर आहेत, त्यांचं लिखाण भरपूर आहे. तर असे स्कॉलर्स आहेत प्रत्येक डायमेन्शननं लिहिणारे, म्हणजे कोणी सामाजिक चळवळींवर लिहितं, कोणी राजकीय चळवळीवर लिहित असतं, कोणी संघराज्य व्यवस्थेवरला स्कॉलर आहे, कोणी संविधानावरला स्कॉलर आहे. तर असे वेगवेगळे स्कॉलर्स आहेत, ते लिहित असतात. तुम्हाला त्याचा अभ्यास करायला लागेल. त्यांचे वेगवेगळे लेख वेगवेगळे प्रकाशित होत असतात, ते तुम्हाला अभ्यासायला लागतील. भले ते इंग्लिशमध्ये असतील पण तुम्हाला ते वाचायला लागतील, आणि मराठीतून तुम्हाला ते समजून घ्यायला लागतील, आणि तुमच्या नोट्स तयार करायला लागतील.